रामकृष्ण हरी मंडळी, मी तुम्हाला आज यशाबद्दल थोडं सांगणार आहे. यशाची प्रेरणा. शांतपणे काम करा म्हणजे तुमच्या यशाचा आवाज होईल. यश हे अंतिम ध्येय नाही, तर ते धैर्य आणि संघर्षाने गाठलेल्या अडथळ्यांवर मात करण्याचे फळ आहे. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळावं लागेल. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत. आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा. खरंच आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायची खूप गरज आहे, कारण तुम्ही स्वतःच तुमची सर्वात मोठी मदत करू शकता. स्वतःला कधीही कमी समजू नका, कारण एक मुंगी सुद्धा हत्तीला रडवू शकते. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आधी स्वतःवर विश्वास ठेवा, मग देव तुमच्यावर विश्वास नक्की ठेवल. कारण स्वतःवर विश्वास असला ना तर देवालाही तुमच्यावर विश्वास ठेवावा असा वाटतो. अडचणींवर मात करण्यासाठी काय करा? जीवनात आव्हानांना टाळण्याचा कोणताही मार्ग नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करायला शिका किंवा हार मानू नका. सतत ते करत राहा. आपण आयुष्यात कितीही गरम असलात तरी निराश होऊ नका, कारण सूर्य कितीही मजबूत असला तरी समुद्र कधीही कोरडा होत नाही. अडचणींपासून पळून जाण्याऐवजी त्यांना दृढपणे सामोरे जाण्यात मजा आहे. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे सकारात्मक विचार. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे. चांगले विचार कराल तर चांगले होईल आणि वाईट विचार कराल तर वाईट होईल, हे निश्चित आहे. तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात, म्हणून तुमच्या विचारांची काळजी घ्या. शिकण्यासाठी म्हणजे काय शिकावं? आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. सर्वात मोठा गुन्हेगार तो आहे जो कधीच चूक करत नाही, कारण त्याने कधीच काही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही. धन्यवाद.